पेठ तालुक्यातील दऱ्याखोऱ्यात मराठीचा जागर. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त 500 विद्यार्थी व शाळांना मराठीचं साहित्य वाटप. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते नटसम्राट कार विवा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची जयंती व मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्त कुसुमाग्रज मराठी विचार मंचच्या वतीनं पेठ तालुक्यातील हरणगाव व परिसरातील 500 विद्यार्थी व 5 शाळांना शैक्षणिक साहित्य व टीव्ही सेटचं वाटप करून अनोख्या पद्धतीनं मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. हरणगाव इथं उद्योजक मोतीलाल चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात कुसुमाग्रज मराठी विचार मंचाचे उपाध्यक्ष दिलीप बारावकर यांनी प्रास्ताविक केलं. सामाजिक कार्यकर्ते विजय भरसट यांनी हरणगावची ओळख करून दिली. संस्थापक अध्यक्ष सतीश बोरा यांनी मराठी भाषा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये रुजावी यासाठी संस्था सतत प्रयत्नशील असल्याचं सांगितलं. यावेळी हरणगाव, जोगमुडी, आसरबारी, वडबारी, फणसपाडा आदी शाळांमधील 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना मराठीचं उपयुक्त शैक्षणिक साहित्य, तर मोहपाडा वसतिगृह व हरणगाव जिल्हा परिषदेच्या शाळेला टीव्ही संच वाटप करण्यात आला. तालुका समन्वयक रामदास शिंदे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केलं. यावेळी शशांक तारे, दिलीप गडाख, प्रशांत संशे, सुधीर गवांदे, प्रेरणा देशमुख, मीना कुहक, विद्या कुहक, अलका पाटील, हेमा गरुड, अशोक मते, दत्ता कोशिरे, अँथोनी फर्नांडिस, संजीव तायडे, विष्णू सूर्यवंशी, रमेश मते, उज्ज्वला कलनत्री, श्रीमती साबळे, सौ सुरेखा बोरा, मोतीलाल चोरडिया, नरेंद्र राखेचा, दिलीप घिया, दिलीप धाडीवाल, मेधा वैद्य, उपेंद्र वैद्य, सौ वैशाली नेहे, सिद्धार्थ नेहे, सौ रंजना चौधरी, अनिल चौधरी, प्रकाश शिंपी, शिरीष देशपांडे, सतीश बोरा, दिलीप बारावकर, मंगेश टोनगावकर, रामदास शिंदे यांच्यासह आरवाईके महाविद्यालयाचे 1975 ते 1979च्या बॅचचे माजी विद्यार्थी, संघाचे सदस्य मान्यवर उपस्थित होते. ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी धर्मराज चौधरी, पेठ.